नमस्कार, स्वागत आहे तुमचे साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत खूपच चविष्ट, गावरान आणि पारंपरिक अशी वांगे बटाट्याची ग्रेव्हीची भाजी। ही भाजी पोळी, भाकरी किंवा भातासोबत अप्रतिम लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण साहित्य बघूयात। भाजी बनविण्यासाठी इथे मी घेतले आहे 2 उभे चिरलेले कांदे, लसूणच्या पाकळ्या, अद्रक, 1 टोमॅटो, वाटण्यासाठी कोथिंबीर, 2 चौकोनी कापलेले बटाटे, वरतून घालण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेले सुके खोबरे आणि वांगे मी अशा प्रकारे कापून घेतले आहे। सर्वात आधी आता आपण भाजीसाठी वाटण तयार करून घेऊयात। इथे मी एक तवा घेतला आहे। तवा गरम झाला आहे। आता यात मी कांदा घालत आहे व त्यात थोडेसे तेल घालत आहे। कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा छान लालसर परतल्याने ग्रेव्हीला छान चव येते। तुम्ही बघू शकता कांदा छान लालसर परतला गेला आहे। आता यात मी लसूण घालत आहे। लसूण देखील 1 मिनिटे आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। लसूण देखील 1 मिनिटे छान परतला गेला आहे। आता यात मी चिरलेले अद्रक घालत आहे व ते देखील 1 मिनिटे आपल्याला परतून घ्यायचे आहे। आणि यात शेवटी मी घालत आहे किसलेले खोबरे आपल्याला पटपट परतून घ्यायचे आहे। खोबरे जास्त भाजायचे नाही, नाहीतर ते कडू लागते। येथे आपले खोबरे देखील छान भाजले गेले आहे। आता आपण हे मिश्रण काढून घेऊयात। आता यावरच आपण चिरलेला टोमॅटो घालूयात। टोमॅटो देखील आपण 1 मिनिटे छान परतून घेऊयात। टोमॅटो देखील छान परतला गेला आहे। आता आपण टोमॅटो देखील काढून घेऊयात आणि वाटण्यासाठी यामध्ये आपल्याला कोथिंबीर देखील घ्यायची आहे। हे मिश्रण थंड झाल्यावर यामध्ये थोडे पाणी घालून आपण याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात। आता आपण भाजी बनवूयात। त्यासाठी इथे मी एक कढई घेतली आहे। यात मी 2 चमचे तेल घालत आहे। तेल गरम झाले आहे। आता यात आपण तयार केलेली पेस्ट घालूयात। ही पेस्ट आपल्याला मध्यम आचेवर छान परतून घ्यायची आहे। आता आपण यामध्ये मसाले घालूयात। सर्वात आधी यात मी घालत आहे पाव चमचा हिंग, 1 चमचा घरचा काळा मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा लाल तिखट व अर्धा चमचा चिकन मसाला इथे मी चवीसाठी घालत आहे। आता सर्व मसाले आपण व्यवस्थित मिक्स करूयात। मसाले छान भाजले गेले आहेत। आता आपण यात मिक्सरच्या भांड्याचे पाणी घालूयात। याला एकदा आपण मिक्स करून घेऊयात व आता आपण याला गॅस बारीक करून 2 मिनिटे झाकण ठेवून छान शिजवून घेऊयात, जेणेकरून मसाल्याला छान तेल सुटेल। 2 मिनिटे झाले आहे। तुम्ही बघू शकता मसाल्याने किती छान तेल सोडले आहे, म्हणजे आपला मसाला छान तळला गेला आहे। आता यात आपण कापलेले बटाटे घालूयात व यात थोडेसे मीठ घालूयात। बटाट्यांना इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता आपल्याला बटाट्यांना लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचे आहे। 3 मिनिटे झाले आहे। बटाट्यांना थोडीशी वाफ लागली आहे। आता पुन्हा एकदा आपण त्यांना मिक्स करून घेऊयात। आता यात मी वांगे घालत आहे। वांगे देखील आपल्याला मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहे। इथे वांगे छान परतले गेले आहे। आता यात मी घालत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर व या सर्व भाज्यांना आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता यात मी 1.5 ग्लास गरम केलेले पाणी घालत आहे। तुम्हाला ग्रेव्ही जशा प्रकारची हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता। आता आपण भाजीला एक उकळ काढून घेऊयात। भाजीला उकळ आली आहे। आता आपण यावर झाकण ठेवून भाजीला 15 ते 20 मिनिटे छान शिजवून घेऊयात। 15 ते 20 मिनिटांनंतर जर भाजीला पाणी जास्त राहिले तर तुम्ही फुल गॅस करून पाणी आटवून घेऊ शकता। 20 मिनिटे झाले आहे। इथे तुम्ही बघू शकता भाजी छान शिजली आहे। किती छान दिसत आहे। ही बघा, आपली वांगे बटाट्याची ग्रेव्हीची भाजी तयार आहे। आता आपण भाजीला सर्व करून घेऊयात। ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी किंवा वरण भातासोबत खाऊ शकता। खूप छान लागते। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि साक्षीज रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।